देशोन्नतीचे मुख्य संपादक, लोकनायक आणि प्रखर शेतकरी नेते प्रकाश पोहरे हे आपल्या प्रहार या स्तंभातून नेहमीच समाजातील ज्वलंत आणि वास्तविक विषयांवर रोखठोक भाष्य करत असतात. आपल्या निडर आणि परखड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे प्रकाश पोहरे यांनी पुन्हा एकदा देशातील सद्यस्थितीवर बोट ठेवत कानउघडणी करणारा विचार मांडलाय. आज देशात भावनिक आणि धार्मिक वादांचा जो खेळ सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर धर्म धोक्यात नसून माणूस धोक्यात आलाय असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. पाहुयात प्रकाश पोहरे यांनी या लेखातून मांडलेले महत्त्वपूर्ण विचार. देशोन्नतीचे मुख्य संपादक, लोकनायक आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या मते आज देशात सर्वाधिक विकला जाणारा माल हा हिंदू विरुद्ध मुसलमान हाच आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचार, पर्यावरण आणि सीमा सुरक्षा यांसारखे महत्त्वाचे प्रश्न पूर्णपणे बाजूला पडले आहेत. प्रत्येक चर्चेचा शेवट धर्मावर होतो आणि प्रत्येक निवडणुकीची सुरुवातही धर्मापासूनच होते. हा कोणताही योगायोग नसून ही एक ठरवून आखलेली राजकीय रणनीती आहे. आज देशात केवळ हिमू म्हणजेच हिंदू मुसलमान, मम्म म्हणजेच मंदिर मस्जिद आणि भापा म्हणजेच भारत पाकिस्तान यांचा महामृत्युंजय मंत्रासारखा वापर केला जात असून या भावनिक घोषणांमुळे मूळ समस्या झाकल्या जातात आणि देशात धार्मिक विद्वेष अधिक तीव्र होतो. आज केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात आणि जगभरात भारतीय नागरिक व तरुणाई रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहे. कारण रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि भविष्याच्या संधी यांसारख्या खऱ्या प्रश्नांऐवजी लोकांना धार्मिक वादात अडकवलं जात असल्याने असंतोष वाढीस लागलाय. महात्मा गांधी म्हणायचे की मला माझा धर्म जितका प्रिय आहे तितकेच इतरांचे धर्मही प्रिय आहे. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे द्वेष नसून सत्य, अहिंसा आणि परस्पर आदर होता. आपण आधी भारतीय आहोत आणि नंतर हिंदू, मुसलमान, शीख किंवा ख्रिश्चन असा संदेश त्यांनी दिला होता. स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये जगाला सांगितले होते की भारताची संस्कृती सर्व धर्मांचा स्वीकार करणारी आहे. ज्या दिवशी तुम्हाला प्रत्येक माणसात देव दिसू लागेल त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने धार्मिक व्हाल असे ते म्हणत. भगवान बुद्धांनी अत्तदीपो भव म्हणत विवेकाचा मार्ग दाखवला आणि कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून सत्य स्वीकारण्याचा संदेश दिला. संत तुकाराम आणि संत कबीर यांनीही माणसालाच धर्मापेक्षा मोठे मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत दिलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री लोकशाहीचा पाया आहे. बंधुता नसेल तर लोकशाही टिकू शकत नाही. त्यामुळे धर्माच्या नावावर वैर पसरवणे घटनात्मक मूल्यांना तडा देणारे आहे. जैन धर्म अहिंसा व संयम शिकवतो. इस्लाम वेळेचे पालन, जकात, व्यसनमुक्ती व दुर्बलांची जबाबदारी शिकवतो. बौद्ध धर्म विवेक, करुणा व मध्यम मार्ग शिकवतो. तर हिंदू परंपरा वसुधैव कुटुंबकम म्हणत विविधतेचा स्वीकार शिकवते. हे सर्व धर्म माणसाला शिस्त शिकवत असताना समाज वाईट का होत आहे असा प्रश्न उपस्थित करत पोहरे सांगतात की समस्या धर्मात नसून धर्माच्या राजकीय व्यापारात आहे. आज धर्माच्या नावाखाली लोकांना भावनिक गुंतवून ठेवत प्रचंड भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि आर्थिक लूट सुरू आहे. या खेळात प्रभू रामासारख्या श्रद्धास्थानांचा वापरही सत्तेच्या आणि बाजाराच्या गणितासाठी केला जात असून श्रद्धा विकली जात आहे आणि देवाच्या पेटीतील दान सुद्धा लुटलं जात आहे. इतिहासातील जखमांवर राजकारणाचे मीठ चोळणे आता थांबले पाहिजे. मोगलांचे आक्रमण हा इतिहास आहे आणि फाळणीची वेदना हे वास्तव आहे. परंतु 2026च्या भारताचे मूळ प्रश्न हे रोजगार, शिक्षण, शेती, पाणी, आरोग्य आणि विज्ञान हेच आहे. इतिहासातून धडा घ्यायचा असतो की सूड नाही. हिंदूंनी मुस्लिम समाजातील शिस्त, मेहनत आणि कलागुणांकडून शिकावे आणि मुस्लिमांनी हिंदू परंपरेतील विचार स्वातंत्र्य, तत्वज्ञान व ज्ञान परंपरेकडून शिकावे. स्पर्धा गुणांची असावी, द्वेषाची नव्हे. देशाला आज मंदिर मस्जिद वादापेक्षा माणूस घडवणारे विचार हवे आहेत. कारण धर्म कधीच धोक्यात नसतो, धोक्यात असतो तो माणूस. आज आपण प्रगती करतोय की अधोगती याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. ही प्रगती केवळ काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये हरवलेली दिसते आणि ही काँक्रीटची जंगले विकासापेक्षा भ्रष्टाचाराच्या चिखलात लडबडलेली आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा संस्था व कारखाने उभे राहिले, शिक्षणाची दारे उघडली तेव्हाच भ्रष्टाचार आट्यात मीठ इतका होता. पण आजचा भ्रष्टाचार मिठात आटा इतका बिघडलेला आहे. आज प्रश्न हिंदू किंवा मुसलमान धोक्यात असल्याचा नसून भारत तर धोक्यात नाही ना हा आहे. जेव्हा राष्ट्रात धर्म आणि भावनिक घोषणा विकासापेक्षा मोठ्या होतात तेव्हा त्या राष्ट्राची अधोगती सुरू होते. साम्राज्य बाहेरच्या शत्रूंपेक्षा आतून भ्रष्टाचार, अन्याय आणि द्वेषाने पोखरून नष्ट होतात. आज नागरिकांना प्रश्न विचारणारा नागरिक नको तर घोषणा देणारा समर्थक हवा आहे. ही लोकशाहीच्या ऱ्हासाची सुरुवात आहे.
त्यामुळे प्रत्येक भारतीयाने स्वतःला प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की मी धर्मासाठी जगतोय की धर्माच्या नावावर कोणाच्या तरी राजकारणासाठी वापरला जातोय। शेवटी राम मंदिर उभारल्याने नव्हे तर रामाचे चरित्र आणि न्यायप्रियता जगल्यानेच रामराज्य येते। मशीद उभारल्याने नव्हे तर प्रामाणिकपणा आणि दयेने अल्लाह प्रसन्न होतो। बुद्धाची मूर्ती उभारून नव्हे तर विवेक जागा झाल्यावर बुद्ध जिवंत होतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारून नव्हे तर संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आचरणात आणली तरच राष्ट्र वाचते। देशाला आज धर्म वाचवणारे नेते नको आहेत तर माणूस घडवणारे नेते, शाळा, विद्यापीठे, संशोधन केंद्रे, उद्योग आणि समृद्ध शेती हवी आहे। धर्म हजारो वर्षे टिकून राहिलाय आणि पुढेही राहील, पण जर माणूस तुटला, समाज फुटला आणि राष्ट्र कमकुवत झाले तर कोणताच धर्म सुरक्षित राहणार नाही। म्हणूनच धर्म वाचवण्यापूर्वी माणूस वाचवला पाहिजे, कारण माणूस वाचला तर माणुसकी वाचेल आणि माणुसकी वाचली तरच भारत वाचेल। हा होता देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा प्रहार, या स्तंभातील अत्यंत परखड आणि विचार करायला लावणारा लेख। राजकारणासाठी धर्माचा वापर कसा केला जातोय आणि त्यातून मूळ प्रश्नांकडे कसे दुर्लक्ष होते यावर त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे। धर्म नव्हे तर माणूस वाचवणे हीच काळाची गरज आहे, हाच मोलाचा संदेश या लेखातून मिळतो। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।